महानगरपालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस। मात्र बहुतांश महानगरपालिकेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपावरून घोडं अडलं। 2 दिवसांमध्ये तोडगा निघणार का याकडे लक्ष। मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचं जागा वाटप ठरलं। ठाणे आणि पुण्यामध्ये अजूनही चर्चेचं गुऱ्हाळ सुरू, तर नाशिक महानगरपालिकेमध्ये युती फिसकटल्याची चर्चा। मुंबईमध्ये शरद पवार ठाकरे बंधूंच्या सोबत जाणार। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा मिळणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची घोषणा। वंचित मुंबईमध्ये 62 जागांवरती लढणार, तर बैठकीनंतर वंचितची थेट ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाचा कोणताही तिढा नाही। मुंबईमध्ये आमच्या 100च्या वर जागा निवडून येणार, संजय राऊतांचा दावा। तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, उदय सामंत यांचं टीकास्त्र। काहीही झालं तरी अब्दाली आणि अनाकोंडा असलेल्या भाजपला हरवायचंय। मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची दांडी। मुंबईतल्या रंगशारदा इथे उद्या मदसेचा मेळावा। राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार। सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कोणता राजमंत्र देणार याची चर्चा। बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र। उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठानच्या शरद पवार एआय संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन। आणि मंगेश काळोखे हत्येच्या प्रकरणी शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक। रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करून हत्येचा निषेध, तर 9 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।